नमस्कार. महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. नाशिकच्या तपोवन परिसरात 2027च्या सिंहस्थ कुंभमेळाव्यासाठी साधुग्राम उभारण्याच्या नियोजित कामासाठी सुमारे 1800 झाडे तोडण्याचा प्रस्ताव असल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. पर्यावरण प्रेमींच्या तीव्र विरोधानंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने या वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती दिली आहे. तथापि काही नवीन STP प्लॅनसाठी 300 झाडे तोडण्यास आल्याची बातमी आहे. आपण जाणून घेऊया तपोवन वृक्षतोड प्रकरणातील मुख्य मुद्दे. 2027च्या कुंभमेळाव्याच्या तयारीसाठी साधुग्राम बांधण्यासाठी तपोवनातील झाडे तोडण्याची प्रस्तावित आहे. पर्यावरणवादी स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शविला आहे. NGTने 15 जानेवारी 2026 पर्यंत वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती दिली असून न्यायालयीन प्रक्रियेनंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. विकासासाठी आवश्यक झाडे तोडली जातील किंवा त्याचे पुनरोपण केले जाईल असे सरकारने स्पष्ट केले आहे. नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाव्यासाठी तपोवनात प्रस्तावित साधुग्राम आणि प्रदर्शन केंद्र म्हणजेच माईज हब उभारण्यासाठी हजारो वृक्षतोडी संदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती दिली आहे.